हॅलो एव्हरीवन. मी रिया कायस्थ तुमच्या सगळ्यांचे ह्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये स्वागत करते. तुम्ही ज्या ग्रुपला जॉईंट होणार आहात त्या ग्रुपचं नाव आहे फ्लेम मेकर्स. तुम्ही सगळ्यांनी बरोबर रीड केलं की फ्लेम मेकरचं मिशन आहे की 2022मध्ये प्रत्येक ब्रँड पार्टनरचं जे मंथली इन्कम आहे ते 1,00,000 रुपये झालं पाहिजे. सो ते कसं काय पॉसिबल आहे? ते पॉसिबल आहे या ऑपॉर्च्युनिटीमधूनच. सो तुम्हाला सगळ्यांना मी रिक्वेस्ट करेल, पुढची जे काही 20 ते 25 मिनटं आहेत ते तुम्ही मला प्लीज कॉन्सन्ट्रेट करून ऐका, जेणेकरून तुम्हाला समजेल की ह्या ऑपॉर्च्युनिटीमधून तुम्ही तुमची लाईफ कशी ट्रान्सफॉर्म करू शकतात आणि अनलिमिटेड इन्कम तुम्ही घेऊ शकतात. सो स्वप्न, प्रत्येक व्यक्ती जी आहे ती ड्रीम बघतात, स्वप्न बघतो, बरोबर आहे. मग ते काही छोटं स्वप्न असेल किंवा मोठं असेल, स्वप्न बघण्याला कोणालाही एज लिमिट नाही आहे, बरोबर आहे. मग तुम्हाला जर फॉरेन ट्रिप हवी असेल, तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं असेल, अनलिमिटेड इन्कम हवं असेल, गाडी हवी असेल, तुम्ही कोणतंही स्वप्न जे आहे ते तुम्ही ह्या ऑपॉर्च्युनिटीमधून पूर्ण करू शकतात. पण ही झोपेत पडणारी स्वप्न नाही बरं का, जी तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघतात ती स्वप्न. आणि स्त्री म्हटल्यानंतर स्त्रीचं जे आयुष्य आहे ते खूप लवकर ट्रान्सफॉर्म होत असतं. कशा पद्धतीने? लग्नाच्या आधी आपण पप्पांच्या नावाने ओळखलं जातो, लग्न झाल्यानंतर मिस्टरांच्या नावाने ओळखलं जातो. आपण खूप सारे स्वप्न पाहतो की मी एज्युकेशन घेईल, जॉब करेल, स्वतःच्या पायावर उभी राहील. पण लग्न झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या हातात नसतात. आपले जे स्वप्न आहेत ते आपल्याला कुठेतरी सोडून द्यावे लागतात किंवा ते स्वप्न पूर्ण करता येत नाही. पण आत्ता ती वेळ आलेली आहे की तुम्ही ह्या ऑपॉर्च्युनिटीमधून स्वतःचं एकूण एक जे स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करू शकतात. का? कारण की ह्या स्वप्नाला कोणतीच एज लिमिट नाही आहे किंवा कोणतंच एज्युकेशन किंवा डिग्रीची गरज नाही आहे. सो हा जो बिझनेस आहे, ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती कोण करू शकतं? प्रत्येक व्यक्ती ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती एक्सेप्ट करू शकतो. जर तुमचा स्वतःचा बिझनेस असेल तरी तुम्ही ॲज अ साईड बिझनेस म्हणून या ऑपॉर्च्युनिटीला एक्सेप्ट करू शकतात. तुम्हाला बाहेर जाऊन वर्क करायची परमिशन नसेल, तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन इन्कम अर्न करायचं असेल तरीसुद्धा ही ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला जर मिस्टरांना फायनान्शियली सपोर्ट करायचा आहे, तुम्हाला घर, मुलं सगळं सांभाळून इन्कम अर्न करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही ही ऑपॉर्च्युनिटी एक्सेप्ट करू शकतात. तुम्हाला जर बॉसिंग आवडत नसेल, तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे, तुम्हाला फायनान्शियली फ्रीडम हवं आहे, अशी प्रत्येक व्यक्ती ही जी ऑपॉर्च्युनिटी ती आहे ती एक्सेप्ट करू शकते. असं नाही आहे की फक्त लेडीज आणि जेंट्स दोन्हीसुद्धा ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती तुम्ही एक्सेप्ट करू शकतात. सो ही ऑपॉर्च्युनिटी एक्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला फक्त कसली गरज आहे? ती म्हणजे डेडिकेशन आणि फोकसनी वर्क करायची. का? कारण की आपल्याकडे असा एक प्लॅन आहे की ज्याला आपण व्यवस्थित समजून घेतलं आणि त्यालाच जर एक फोकस केला तर तुम्ही एक एक पायरी चढून तुम्हाला हवी ती गोष्ट तुम्ही मिळवू शकतात आणि हवा तो इन्कम तुम्ही घेऊ शकतात. कारण की आपण जर आपली लाईफस्टाईलबद्दल जर बोलायचं झालं तर आपण 1940मध्ये जर बघितलं तर 10 रुपयांमध्येच आपला पूर्ण महिन्याचा जो खर्च आहे तो भागत होता. जर आपण 1960बद्दल जर बोलायचं झालं तर 100 रुपयामध्ये सुद्धा आपला महिन्याचा खर्च जो आहे तो पूर्ण होत होता. 1980मध्ये जर बघायचं झालं तर 1,000 रुपयांमध्ये सुद्धा आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण होत होत्या. 2000मध्ये आपल्याला 10,000 रुपये इन्कममध्ये सुद्धा आपलं जे घर आहे ते चालत होतं. पण आता 2020 आहे आणि आपल्याला जर व्यवस्थित आपलं आयुष्य जगायचं असेल तर मंथली इन्कम जे आहे ते 1,00,000 रुपये असणं खूपच गरजेचं झालेलं आहे. का? कारण की जॉबमध्ये फक्त कोणत्या गोष्टी पूर्ण होतात? आपल्या गरजा पूर्ण होतात, अन्न, वस्त्र, निवारा. पण जर आपल्याला स्वप्न पूर्ण करायचे असतील तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे? तर आपल्याला गरजेचं आहे बिझनेस करणं. का? कारण की आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे आहेत, गरजा पूर्ण करायच्या नाही आहेत. सो अशीच एक माझी जी स्टोरी आहे ती मी तुम्हाला इथे सांगेल की मी सुद्धा लॉकडाऊनच्या आधी अशाच एका ऑपॉर्च्युनिटी मीटिंगमध्ये, म्हणजे ऑफलाईन मीटिंग्स होत होत्या तेव्हा मी गेली होती आणि ही ऑपॉर्च्युनिटी मला कळाली होती. मी सुद्धा तुमच्यासारखाच असा खूप विचार केला होता की ही ऑपॉर्च्युनिटी मी एक्सेप्ट करू नको करू, माझ्याकडून होईल का, नाही झालं तर, माझ्याकडून कोणी प्रोडक्ट घेतलेच नाही तर, असे बरेचसे क्वेश्चन्स माझ्या मनात येत होते. पण ज्यावेळेस मी ऑपॉर्च्युनिटी एक्सेप्ट केली आणि एक एक गोष्ट समजून घेतली, प्रोडक्ट नॉलेज घेतलं, कशा पद्धतीने मी ह्या गोष्टी करू शकते, मी ह्या गोष्टी शिकून घेतल्या आणि मेन म्हणजे ही कन्सेप्ट माझी क्लिअर झाली की ह्या फक्त सेलिंग
ग्रुपचा बिझनेस नाही आहे, ते इथे तुम्ही बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही शिकून आणि अनलिमिटेड इन्कम तुम्ही घेऊ शकता. आणि हीच गोष्ट मी करू शकली आहे, तर तुम्हीसुद्धा डेफिनेटली करू शकता. आणि आज मी माझे एकूण एक स्वप्न ह्या ऑपॉर्च्युनिटीमधून पूर्ण करते. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की जी आपली नेहमी सुरुवात असते, स्टार्टिंग असते, ती नेहमी एका छोट्या पायरीपासूनच होत असते. फक्त एकच गोष्ट आहे, डेडिकेशन आणि फोकसनी वर्क करणं. सो आमचं जो ग्रुप आहे फ्लेम मेकर्स, सो त्याच्या अचिव्हमेंट काय, तर आपल्याला 11 वर्षाचा आपल्या फ्लेम मेकर्स ग्रुपला जो आहे तो एक्सपिरियन्स आहे. आपल्या ग्रुपमध्ये 15,000पेक्षा लोक जे आहेत ते आपल्या टीममध्ये आहेत. आपण 15 लाखापेक्षा कॅश, 15 लाखांपेक्षा जास्त कॅश अवॉर्ड्स आपण घेतलेत. चेक इन्कम वेगळा आणि कॅश अवॉर्ड्स वेगळे. देन नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्ससुद्धा आपल्या टीमनी जे आहेत त्या अचीव केलेल्या आहेत. आणि आपले जे लीडर्स आहेत, अवर टीम अर्निंग मनी फ्रॉम, आपल्या टीममधले ईच अँड एव्हरी व्यक्ती जी आहे ती 10,000 रुपयांपासून तर 2 लाख रुपयांपर्यंत एव्हरी मंथचा इन्कम अर्न करते. म्हणजे काय की सक्सेसफुली ईच अँड एव्हरी पर्सन जो आहे तो इन्कम अर्न करत आहे. एवढंच नाही तर स्वतःचे स्वप्न देखील ते पूर्ण करत आहे. जसं की तुम्ही स्क्रीनवर बघत असाल, इथे सोनाली मॅडम आहेत, अक्षया मॅडम आहेत, वसुंधरा मॅम आहेत, प्रियंका मॅडम आहेत, चित्रा मॅडम आहे, स्वतः मी आहे, माधुरी मॅडम आहे, संपदा मॅडम आहे, ज्यांनी ह्या ऑपॉर्च्युनिटीमधून स्वतःच्या घरात काही गोष्टी घेतल्या, स्वतःच्या मम्मी पप्पांना मोबाईल गिफ्ट केलं, गोल्ड गिफ्ट केलं, काहींनी स्वतःचं घर जे आहे ते इंटेरियर फिल्मच्या मदतीने केलेलं आहे. सो अशा एकूण एक गोष्ट जी आहे तुम्ही या ऑपॉर्च्युनिटीमधून पूर्ण करू शकता. सो अचिव्हमेंट ऑफ दिस लीडर विथ द हेल्प ऑफ सक्सेस प्लॅन. सो हे कसं काय पॉसिबल झालं, जसं की मी तुम्हाला आधीच म्हटली का, जर तुम्ही सक्सेस प्लॅनला जर फोकस केला तर तुम्ही ईच अँड एव्हरी गोष्टी तुम्ही इथे मिळवू शकतात. सो ह्या सक्सेस प्लॅनला आम्ही सुद्धा फोकस केला आणि आम्ही ह्या सगळ्या गोष्टी अचीव केलेल्या आहे. सो इफ यू वॉन्ट टू फुलफिल युअर ड्रीम्स, then you must give us 3 to 4 hours from your daily schedule. सो मी तुम्हाला काही खोटं आश्वासन नाही देणार की तुम्ही 1 तास काम करा आणि 50,000 मंथली इन्कम करा, इन्कम तुम्ही अर्न कराल, कारण की ते शाश्वत नाही आहे. मी जे गोष्ट रिअलिस्टिक आहे मी तुम्हाला तेच सांगणार आहे की तुम्हाला दिवसातून 3 ते 4 तास वर्क करणं गरजेचं आहे, जर तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर. सो व्हॉट टू डू ड्युरिंग दोस 3 to 4 hours. सो ह्या 3 ते 4 तासात तुम्ही काय करू शकतात किंवा आम्ही काय करतो. सो हे आमची टीम आहे जी आम्ही 3 ते 4 तासात वर्क करतो. मुली आहेत, लेडीज आहेत, वर्किंग लेडीज आहे की जे जॉब पण करतात आणि सोबत हा बिझनेस पण करतात. सो ह्या 3 ते 4 तासात आम्ही काय करतो, तर आम्ही टेलिकॉलिंग करतो, आम्ही ट्रेनिंग मीटिंग्स घेतो, आम्ही आमचं जे नॉलेज आहे ते आम्ही वाढवतो. एवढंच नाही तर ह्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा आम्ही हेच गोष्टी केल्या. आणि जिथे पूर्ण दुनिया जी बंद होती, ज्यांचं इन्कम सोर्स थांबलेला होता, तिथे आम्ही ईच अँड एव्हरी ब्रँड पार्टनर एव्हरी मंथ इन्कम घेत होतो. आणि कधीच कंपनीने आम्हाला असं नाही सांगितलं की पॅन्डेमिक चालू आहे तर 2 तारखेचं पेमेंट जे डिले होईल किंवा आम्ही तुम्हाला नंतर देऊ. तर आमचं 2 तारखेला आमचं जे चेक इन्कम आहे ते येत होता, म्हणजे येत होता. सो इतक्या सक्सेसफुली आम्ही वर्क करत होतो आणि आमच्यासोबत आमचे बाकी टीम मेंबरसुद्धा वर्क करत होते. प्रॉब्लेम्स ऑफ पीपल अँड अवर सोल्युशन टू दोज. सो ह्या गोष्टी बघा तुम्हाला तुमच्या आजूबाजूलाच दिसतील. जे लोकांना प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर आपण सोल्युशन आहोत आणि आपण त्यांना सोल्युशन डेफिनेटली देऊ शकतो. जसं की स्किन प्रॉब्लेम आहे, वेट प्रॉब्लेम आहे, पिगमेंटेशन आहे, हेअर फॉल अँड डॅन्ड्रफ प्रॉब्लेम आहे, बॉडी टॅनिंग आहे, पिंपल्स आहेत. ह्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती आपल्याकडे सोल्युशन आहे. सो हेच सोल्युशन आपल्याला त्यांना द्यायचं आहे का, कारण की ब्रँड अँड कंटेम्पररी कम्युनिकेशन. सो व्हाय ओरिफ्लेम. सो तुम्हाला वाटत असेल की ओरिफ्लेम कंपनीच का आम्ही जॉईन करायला पाहिजे, बाकी पण कंपन्या आहेत मार्केटमध्ये. एक्झॅक्टली, पण ओरिफ्लेम कंपनीला गेल्या 55 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. असं नाही आहे की 5-6 वर्ष जुनी ही कंपनी. 55 वर्ष खूप मोठा पिरियड आहे. आणि सेम क्वालिटी आणि सेम नॅचरल प्रोडक्ट बनवणे हे स्वतःमध्येच एक ग्रेटनेस आहे. मेन म्हणजे नॅचरल प्रोडक्ट, कोणत्याच पद्धतीचं केमिकल यूज न करणे, सेकंडरी प्रोडक्ट कंपनी यूज करत नाही. 100% इको इथिकल इंग्रेडियंट्स आपल्या प्रोडक्टमध्ये असतात. सोशल रिस्पॉन्सिबिलिटीला हँडल करून आपल्या सगळ्या ज्या प्रोडक्ट्स आहेत ते बनवले जातात. कोणत्याच प्लांटला हार्म होत नाही. देन त्याच्यानंतर आपण आपल्या समुद्रात राहणारे जे जीव आहेत त्यांचंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काळजी घेतो. का, कारण की आपण मार्केटमधले जे प्रोडक्ट यूज करतो आणि तुम्हाला माहिती आहे की आपलं जे बाथरूमचं पाणी असतं, सांडपाणी असतं, ते कुठे जाऊन मिळतं, समुद्रात जाऊन मिळतं. आणि समुद्रात आपले जीव असतात आणि त्यांच्या पोटामध्ये जर हे सांडपाणी जर गेलं तर
ते मृत पावतात किंवा त्यांना आजार होतात, त्याच्यामुळे आपले जे जलचर प्राणी आहेत ते कमी होत चाललेत. सो ह्या गोष्टीची काळजी कंपनी आधीच घेते. त्याच्यामुळे आपले जे प्रोडक्ट आहेत ते नॅचरल पद्धतीने बनवले जातात आणि ते जर समुद्रात जरी गेले तरी प्राण्यांना हार्म होत नाही. सो त्याच्यामुळे ओरिफ्लेमच ही जी कंपनी आहे ती आपण चूज केली गेली पाहिजे, कारण की आपले जे प्रोडक्टचे जे पॅकेजिंग आहेत ते सुद्धा इतके सेफ आहेत की तुम्ही जर कुठे फेकून जरी दिले तरी ते मातीमध्ये डिझॉल्व इझिली होऊन जातात. सो रिप्लेस युअर प्रोडक्ट विथ ओरिफ्लेम. सो तुम्हाला करायचं काय, तर सिम्पल एक स्टेप करायची. स्टार्टिंगची जी स्टेप आहे मी तुम्हाला म्हटली की प्रत्येक स्टेप जी आहे ती छोट्या छोट्या स्टेपनीच होत असते. सो तुमचे जे घरातले प्रोडक्ट्स असतील ते तुम्हाला ब्रँड जो आहे तो तुम्हाला रिप्लेस करायचा आहे ओरिफ्लेममधून. का, कारण की ज्यावेळेस तुम्ही कॉस्मॅटिक शॉपमधून प्रोडक्ट घेता तुम्हाला नाही कोणत्याच पद्धतीचा म्हणजे कॉस्मॅटिक शॉपकीपर डिस्काउंट देतो, ना तुम्हाला कोणते बेनिफिट्स आहे, ना तुम्हाला कोणती रिटर्न एक्सचेंज म्हणजे पॉलिसी आहे, किंवा तुम्हाला फेक प्रोडक्ट्स मिळण्याचे चान्स असतात. नो इन्कम, नो ॲडवाईस, नो ॲडवाईस, साईड इफेक्ट्स तुम्हाला होऊ शकतात. का, कारण की ज्यावेळेस आपण शॉपकीपरकडे जातो तर आपण काय म्हणतो, मी ही ॲड बघितली, लॅक्मीची बघितली किंवा समथिंग कोणत्याही प्रोडक्टची, आपण जातो आणि ते प्रोडक्ट परचेस करून आणतो. तुम्हाला शॉपकीपर विचारतो का की मॅम तुमचं स्किन टाईप काय, एज काय, स्किन प्रॉब्लेम काय, नाही विचारत. तुम्ही घरी घेऊन येतात, प्रोडक्ट लावतात, तुम्हाला जर बेनिफिट झाला तर वेल अँड गुड, अदरवाईज जर साईड इफेक्ट झाला किंवा सूट नाही झाली, सेम आरशासमोर पडून राहते आणि म्हणजे एक्सपायर डेट झाल्यानंतर ती डस्टबिनमध्ये जाते. म्हणजे काय, वेस्ट ऑफ मनी. पण हेच जर तुम्ही तुमचे जे ब्रँड आहे ते ओरिफ्लेमसोबत जर रिप्लेस केला तर तुम्हाला मंथली ऑफर्स मिळणार आहेत, 20% to 30% डिस्काउंट ईच प्रोडक्ट मागे. देन तुम्हाला जेन्युन अँड क्वालिटी प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहेत. मेन म्हणजे 100% नॅचरल प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे. वी आर रेकमेंडेड ॲज पर एज अँड स्किन टाईप. तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट तुमच्या एज आणि स्किन टाईपनुसार मिळणार आहे. प्लस तुम्हाला बोनस पॉईंट मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला गिफ्टसुद्धा इथे मिळू शकतात. म्हणजे एवढे 7 बेनिफिट्स तुम्हाला फक्त तुमचे प्रोडक्ट जे आहे ते तुम्हाला रिप्लेस केल्यानंतर इथे मिळणार आहे. हाऊ डू वी अर्न? सो मेन पार्ट ज्याच्यासाठी आपण इथे जॉईन झालेलो आहोत की आपण अर्निंग कशा पद्धतीने करू शकतो प्रोडक्ट सेल करून. फक्त प्रोडक्ट सेलिंग हा पार्ट नाही आहे इथे, तर अजून बरेचसे पार्ट आहेत, जसे की लुक ग्रेट आहे, मेक मनी आहे आणि हॅव फन आहे. सो एक एक गोष्टी आपण पुढे कव्हरअप करणार आहोत. सो जसं की तुम्ही इथे बघताय की इथे मी तुम्हाला एक वेलनेस सेट दाखवते जो की हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की आपण पॅन्डेमिकमध्ये बघितले की आपली जर हेल्थ चांगली असेल तर आपण सगळ्याच गोष्टी इथे मिळवू शकतो. हेल्थ इज वेल्थ आणि हेल्थ कॉन्शियससुद्धा आता आपण झालेलो आहोत. सो हे वेलनेस वेलबिंग आहे की जे आपल्याला एक म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल कशी जगायची हे आपल्याला शिकवतो. सो हे मल्टिपल बेनिफिट देणारा वेलनेस हेल्थ सेट आहे. जर तुम्ही हा वेलनेस हेल्थ सेट एका व्यक्तीला जर तुम्ही सजेस्ट केला तर तुम्ही जागेवरती 100 पॉईंट्स जे आहे ते तुम्ही अर्न करतात आणि मार्जिन इन्कम तुम्हाला मिळतो डिरेक्टली 1164 रुपये. देन त्याच्याच कम्पेअरमध्ये जर तुम्ही एक स्किन केअर जर सजेस्ट करत असाल, आता स्किन केअरसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आपली जर स्किन चांगली असेल राईट, तर आपण काही वेअर केलं तर आपल्यावरती ते खूप छान दिसतं आणि स्किन जर आपली मेंटेन असली तर आपल्याला कॉम्प्लिमेंटसुद्धा त्याच पद्धतीने मिळतात. सो स्किन केअर हे असं म्हटलं जाईल की जसं आपल्याला रोज आपल्या शरीराला जेवण इम्पॉर्टंट आहे तसं आपल्या फेससाठी स्किन केअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो हा जो स्किन केअर सेट आहे तो तुम्हाला ॲट अ टाईम देऊन जातो आहे 150 BP आणि त्याच्यामागे तुम्ही अर्न करताय 1580 रुपये. आणि देन त्याच्यानंतर आहे सोप लव नेचरचं, ज्याची प्राईस आहे 59 रुपीज. तो तुम्हाला येणार आहे 47 रुपीजमध्ये. का, कारण की आपल्याला ईच अँड एव्हरी प्रोडक्टच्या मागे कंपनी 20% डिस्काउंट देते आणि तुम्ही मार्जिन कमवत आहात 12 रुपये. म्हणजे बघा, बिझनेस तुम्ही समजून घ्या की ज्यावेळेस तुम्ही ॲज अ ब्रँड पार्टनर इथे जॉईंट होता तर तुम्हाला ईच अँड एव्हरी प्रोडक्टच्या मागे तुम्हाला कंपनी 20% डिस्काउंट देते आणि तुम्ही कॅटलॉग प्राईजनी समोरच्या व्यक्तीला सेल तुम्ही करू शकता. सो सिम्पल आहे की आपल्याला एव्हरी मंथ 100 पॉईंट्स करायचे असतात, म्हणजे BP करायचे असतात. आणि हे पॉईंट्स म्हणजे काय, तर पॉईंट्सचं कॅल्क्युलेशन कंपनीने पैशांवर दिलेलं, जसं की 1 ते 50 रुपयांची वस्तू म्हणजे 1 पॉईंट, 100 रुपयांची वस्तू म्हणजे 2 पॉईंट. जसं की तुम्हाला दिसते की सोप कितीचा आहे, 1 BP. म्हणजे काय की जर मला 100 पॉईंट करायचे असतील तर मला किती सोप देणं गरजेचं आहे, 100. पण एवढा वेळ आहे का आपल्याकडे, नाही आहे. आपण काय करणं गरजेचं आहे, स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे. सो तुमच्याकडे ऑप्शन आहे, एकतर तुम्ही वेलनेस सेटवरती फोकस करू शकता, एकतर तुम्ही स्किन केअरवर फोकस करू शकता, जे तुम्हाला एका कस्टमरच्या मागे 100
100 ते 150 पॉईंट तुम्हाला देऊन जातात. सो एवढंच नाही तर बरेचसे प्रोडक्ट आहेत आपल्याकडे जे लोकांच्या बजेटनुसार आहे, कारण की आपल्याकडे रेंजेस आहेत, लो रेंज, मीडियम रेंज आणि प्रीमियम रेंज. सो इन्कम ऑन 6% लेवल इज इन्कम ऑन 6% लेवल इज ₹1100. सो आपण 6%बद्दल बोलूया, कारण की आपल्याकडे ज्या लेवल्स आहेत त्या 3% पासून स्टार्ट होतात. सो त्यातली ही जी सेकंड लेवल आहे 6%, ती आपण कशा पद्धतीने अर्न करू शकतो. आपण फक्त मार्जिनच अर्न नाही करत इथे, तर आपण चेक इन्कमसुद्धा अर्न करतो. जसं की तुम्ही इथे बघता आहात की इथे स्वतः मी जॉईन झाली आहे, आणि मी जॉईन झाल्यानंतर इथे सगळ्यांनी स्वतःला कन्सिडर करा. फर्स्ट जी स्माइली आहे ती स्वतः जॉईन झालेलो आहोत आपण, आणि त्यानंतर मी माझ्या आंटीला जॉईन केलं, माझ्या एका फ्रेंडला जॉईन केलं, माझ्या कझिनला जॉईन केलं, माझ्या नेबरला जॉईन केलं आणि माझ्या सिस्टरला जॉईन केलं, राईट. आणि मी त्यांना बिझनेस समजून सांगितला की तुम्ही जर 100 पॉईंट्स जर केले तर तुम्ही इझिली 1200 ते 1300 रुपये मार्जिन अर्न करू शकता. ज्या मंथमध्ये जे प्लेंटी प्रोग्राम आहे ते तुम्ही इथे मिळवू शकतात, आणि प्लस तुम्ही जर जॉईनिंग केल्यात तर तुम्ही सुद्धा चेक इन्कम अर्न करू शकतात. सो ह्या 5ही लोकांनी 100 पॉईंट केले स्वतःचे, आणि मी सुद्धा माझे 100 पॉईंट केले. सो या 100 पॉईंटवरती 6 जणांच्या 100 पॉईंटवरती टोटल पॉईंट झाले 600, आणि माझी लेवल झाली आहे 6%ची, आणि मला इन्कम आलेला आहे 1100 रुपयांचा. हे झालं माझं चेक इन्कम. प्लस मला गिफ्ट इन्कम मिळालं 4000 रुपयांचं, प्लस माझं मार्जिन इन्कम 1100 वेगळं. म्हणजे काय झालं, 6200 रुपये मी 6% लेवलवरतीच माझा इन्कम अर्न केला. आणि मी काय केलं, मी फक्त माझे 100 पॉईंट्स कंप्लीट केले आणि लोकांना बिझनेस जो आहे तो सजेस्ट केला. ह्या लोकांची ऑर्डर मी टाकली का नाही, या लोकांना मी पैसे दिले का घरातून, नाही. म्हणजे काय झालं की मी माझा स्वतःचा बिझनेस जो आहे तो मी स्टार्ट केला आधी, आणि मी त्याच्यावरतीच मी 6200 रुपये इन्कम जो आहे तो अर्न केला. सो एवढंच नाही तर जसं आपण आपल्या लेवल्स जे आहेत ते पुढे जातो त्या पद्धतीने आपला जो इन्कम आहे तो आपण वाढवत जातो. सो इथे तुम्हाला चेक इन्कमचा चार्ट दिसतोय, वाटलंच तर तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढू शकतात. सो पहिल्या रोमध्ये आहे आपले ग्रुप पॉईंट, सेकंड रोमध्ये आहे लेवल्स, थर्ड रोमध्ये आहे आपला चेक इन्कम, आणि फोर्थ रोमध्ये आहे की तुम्हाला लागणारे लोक, राईट. सो 200 ग्रुप पॉईंट म्हणजे काय की ज्यावेळेस तुमचे 200 ग्रुप पॉईंट होतात त्यावेळेस तुम्ही होतात 3%. तुम्हाला चेक इन्कम येतोय 225 रुपयांचा. मिनिमम तुम्हाला 5 ते 6 लोक तुमच्या ग्रुपमध्ये हवेत. देन आहे 600 ग्रुप पॉईंट, जसं की तुम्ही आधीच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं. तुम्ही होताय 6%, तुम्हाला चेक इन्कम येतोय 1100 रुपये. तुम्हाला 12 ते 15 लोक तुमच्या ग्रुपमध्ये हवेत. आता हे जे लोकांचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे हे कट टू कट नाही दिलेलं आहे, आपण नेहमी एक्स्ट्रा बघतो का, कारण की जेणेकरून तुमच्या ज्या लेवल्स आहेत त्या इझिली होतील, तुम्हाला जास्त हेडॅक होणार नाही. देन 1200 ग्रुप पॉईंट, 9% कन्सल्टंट, 3275चा चेक, 20 ते 25 लोक तुमच्या ग्रुपमध्ये हवेत. देन आहे 2400 ग्रुप पॉईंट, 12% मॅनेजर. बघा ज्यावेळेस तुमचे ग्रुप पॉईंट 2400 होतात तुमच्या नावापुढे लागतंय मॅनेजर, तुमचं स्टेजवरती रिकग्निशन होतं, तुम्ही मुंबई नॅशनल मॅनेजर सेमिनारचे एक तिकीट क्वालिफाय करता, तुम्हाला मिळतोय 8100 रुपयांचा चेक इन्कम, आणि तुमच्या ग्रुपमध्ये लोक हवेत 40 ते 50. देन आहे 4000 ग्रुप पॉईंट, 15% मॅनेजर, 14800चा चेक इन्कम, आणि 60 ते 70 तुमचे म्हणजे ग्रुपमध्ये लोक हवेत. 6600 ग्रुप पॉईंट, 18% मॅनेजर, 27000चा चेक इन्कम, 80 ते 100 लोक तुमच्या ग्रुपमध्ये हवेत. 10,000 ग्रुप पॉईंट, 22% सिनियर मॅनेजर. बघा ज्यावेळेस तुमचे 10,000 ग्रुप पॉईंट होतात त्यावेळेस तुमच्या नावापुढे लागते सिनियर मॅनेजर. तुम्ही क्वालिफाय होताय बँकॉकचं जे आपलं टूर आहे हॅव फन पार्टमधलं, ते तुम्ही क्वालिफाय होता. 46 to 50,000चं तुम्हाला चेक येतो, आणि तुमच्या ग्रुपमध्ये लोक हवेत 150 ते 180. इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की हे तुम्हाला एकट्यांना करायचं नाही आहे, हे तुम्हाला ॲज अ ग्रुप मिळून करायचं. जर तुमच्याकडे ग्रुप असेल तर तुम्ही हे जे इन्कम आहे आणि ही जी लेवल आहे ती तुम्ही इझिली करू शकता. सो ग्रुप जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला चेक इन्कम ऑन करायचं असेल. तुम्हाला एकट्यांना हे पॉईंट करायचे नाही आहे, हे सगळे तुमचे ॲज अ ग्रुप पॉईंट कन्सिडर झालेले आहे. जसं की आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं की मी एकटी होती, पण माझ्या कॉन्टॅक्टमधले 5 लोकांना मी बिझनेस सजेस्ट केला आणि त्यांना मी ह्या बिझनेसमध्ये इन्व्हाइट केलं. सेम तुम्ही सुद्धा इथे करू शकतात. एवढंच नाही तर
रिमेंबर, दिस इज नॉट अ प्रोडक्ट सेलिंग बिझनेस. सो एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्हाला वाटत असेल की हा बिझनेस जो आहे तो प्रोडक्ट सेलिंगचा बिझनेस आहे, तर हा प्रोडक्ट सेलिंगचा बिझनेस नाही आहे. तुम्ही स्वतःला फक्त 3 मंथची कमिटमेंट द्या आमच्या फ्लेम मेकर्स ग्रुपसोबत. आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रकारची ट्रेनिंग मीटिंग देऊ, सपोर्ट देऊ आणि देन तुम्ही मला सांगा की तुम्ही ह्या लेवलपर्यंत पोहोचू शकतात का नाही पोहोचू शकत. सो तुम्ही कमिटमेंट द्यायला आहात रेडी? आहे तुमची कमिटमेंट 3 मंथची की आम्हाला करायचं आहे आणि आम्ही 3 मंथमध्ये हा इन्कम घ्यायची आमची तयारी असेल तर तुमचं इथे सगळ्यांचं मोस्ट वेलकम आहे. सो कोण कोण आहे प्लीज हँड रेस करा किंवा मेसेज टाईप करा की येस आय एम रेडी. ठीक आहे. सो 3 मंथची कमिटमेंट असणं खूप गरजेचं आहे आणि मी तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने तुम्ही 22% सिनियर मॅनेजरपर्यंत पोहोचू शकतात. हे मी केलेलं आहे. सो मी तुम्हाला डेफिनेटली गाईड करू शकते. सो मी करू शकते म्हणजे तुम्ही सुद्धा करू शकतात. सो आर यू रेडी? येस, आर यू रेडी? सो फास्ट मला मेसेज करा, देन आपल्याला समजेल की कोण कोण कमिटेड आहे. सो एवढंच नाही तर वर्ल्ड क्लास रिकग्निशनसुद्धा इथे मिळतात. फक्त आपण इन्कमच अर्न नाही करत तर तुम्हाला वर्ल्ड क्लास रिकग्निशन मिळतात. जसं आपण टी व्हीमध्ये बघतो त्या पद्धतीचा ग्रँड स्टेज असतो. 500 ते 700 लोकांसमोर तुमचं रिकग्निशन होतात. ते लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतात. सो ती जी फिलिंग असते ती काहीतरी वेगळीच असते. सो तो जो व्हिडिओ आहे तो तुमच्या सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचून जाईल. एवढंच नाही तर आपल्या ग्रुपमध्ये आम्ही फक्त बोलतच नाही तर करूनसुद्धा दाखवतो. तर आपला हा सिनियर मॅनेजरचा ग्रुप आहे. इथे मनीषा मॅम आहेत, सुनीता मॅडम आहे, रूपा मॅडम आहे, स्वतः मी आहे, सायली मॅडम आहे, जे क्वालिफाय झालेले आहेत बँकॉकसाठी, दुबई डायरेक्टर सेमिनारसाठी, कोलकाता मॅनेजर सेमिनारसाठी आणि ज्यांचं मंथली इन्कम आहे 40,000 to 50,000 आणि ते स्वतःचे प्रत्येक स्वप्न जे आहेत ते पूर्ण करतायत ह्या ऑपॉर्च्युनिटीमधून. एवढंच नाही तर ही आपली डायरेक्टर टीम आहे. ह्या प्रियंका मॅडम आहेत, अक्षया मॅडम आहेत, सीमा मॅडम आहेत, वैष्णवी मॅम, चारुशीला मॅम आहेत, जे स्वतः बँकॉक दुबई सेमिनार जे आहे ते क्वालिफाय झालेले आहेत. त्यांचं जे मंथली इन्कम आहे 60,000 प्लस आहे आणि प्लस 50,000 असं यांनी कॅश अवॉर्ड घेतलेला आहे. सो ह्या पद्धतीने डायरेक्टरच नाही तर आपल्याकडे गोल्ड डायरेक्टरसुद्धा आहे जे स्वतः स्पेन आणि बँकॉक क्वालिफाय झाले आणि ज्यांचं मंथली इन्कम जे आहे ते 1 लाखापेक्षा जास्त आहेत. सो ह्या आपल्या संपदा मॅडम आहेत, माधुरी मॅडम आहेत, चित्रा मॅडम आहेत जे गोल्ड डायरेक्टर झालेल्या आहेत आणि ह्या आपल्या सुप्रीम अपलायन आहेत वसुंधरा मॅम ज्या सिनियर गोल्ड डायरेक्टर आहे ज्यांचं मंथली इन्कम 1.5 लाख रुपये आहे आणि ज्यांनी सुद्धा स्पेन बँकॉक जे आहे ते कॉन्फरन्स जे आहे ते क्वालिफाय केलेलं आहे. सो ट्रॅव्हल द वर्ल्ड विथ ओरिफ्लेम. सो जो आपला थर्ड पार्ट आहे जसं की मी तुम्हाला म्हटली लुक ग्रेट मेक मनी हॅव फन. सो हॅव फन जो पार्ट आहे ज्यावेळेस तुम्ही लेवल्स अचीव करता त्यावेळेस कंपनी आपल्याला फॉरेन टूर्स देते ज्या आपल्याला लक्झरियस लाईफचा जो आहे तो इथे जाऊन आपल्याला फील होतो. 5 स्टार हॉटेलमध्ये आपल्याला स्टे असतो आणि आपली वेगवेगळ्या पार्टीज असतात तर सगळा खर्च जो आहे तो आपल्यासाठी कंपनी करत असते. सो हॅव फन पार्टमध्ये तुम्ही इथे बघू शकतात की आपली फ्लेम मेकर्सची टीम आहे. लॉकडाऊनच्या आधी ज्यावेळेस गोव्याला गेलो होतो, हैदराबादला गेलो होतो, सो ह्या पद्धतीने तिथे आपण एन्जॉय करत असतो. सो करायचं काय आहे तो सिम्पल आहे की तुम्हाला जस्ट तुमचं आधार कार्ड ह्या पद्धतीने फ्रंट आणि बॅकचं साईन करून तुम्हाला पाठवायचं आहे. देन ज्यांनी कोणी तुम्हाला या ऑपॉर्च्युनिटीमध्ये इन्व्हाइट केलं असेल त्यांना तुम्ही सांगा की मी 3 मंथ्सची कमिटमेंट द्यायला रेडी आहे, फोकसनी वर्क करायला रेडी आहे आणि आमच्यासोबत तुमची जर्नी स्टार्ट करा. तुमचं जॉईनिंग होईल, तुम्हाला टेक्स्ट मेसेज येईल, OTP येईल, तो तुम्हाला शेअर करायचा आहे आणि तुम्ही सक्सेसफुली ॲज अ ब्रँड पार्टनर तुम्ही जॉईन होणार आहात आमच्या फ्लेम मेकर्स ग्रुपमध्ये आणि तिथून जी तुमची सक्सेसची जर्नी आहे ती तुम्ही स्टार्ट करू शकतात. सो अ राईज अ वेक अँड अ स्टॉप नॉट अंटिल द गोल इज रिच्ड. सो जोपर्यंत तुमचं गोल तुम्हाला मिळत नाही, तुमचे एकूण एक तुम्ही स्वप्न पूर्ण करून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला थांबायचे नाही आहे. युअर लाईफ इज युअर मॅसेज टू द वर्ल्ड. मेक शुअर इट्स इन्स्पायरिंग. तुमची लाईफ जी आहे तो मॅसेज आहे लोकांसाठी तर डेफिनेटली हे तुम्ही इन्श्युअर करा की ती इन्स्पायरिंगच असली पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे की मला बनायचं आहे तर हिच्यासारखंच बनायचं आहे, लाईफ जगायची आहे तर मला हिच्यासारखीच जगायची आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. आय होप तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी आवडली असेल, डेफिनेटली आवडली असेल आणि तुम्ही कमिटमेंट करायला नक्की रेडी असाल 3 मंथ्सची. मी केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा नक्कीच करू शकता. सो ऑल द बेस्ट एव्हरीवन. थँक्यू सो मच.